1200 वर्षापूर्वी राष्ट्रकूट काळात ही बांधलेली लेणी तुम्ही पाहिली आहे का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत छत्रपती शिवाजीनगर पुणे येथील असलेली ही लेणी. अत्यंत सुंदर अशी लेणी ही आहे. पाताळेश्वर लेणी ही प्रामुख्याने 2 भागात विभागलेली आहे. त्यामधील पहिला भाग म्हणजे हा नंदी मंडप. हा एकूण 16 खांबाचा नंदी मंडप आपल्याला पाहायला भेटतो. नंदी मंडपाच्याच शेजारी त्या काळातलीच ही नंदीची सुंदर अशी कोरीव मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. 1200 वर्ष उलटून गेले तरीही ही वास्तू अजूनही पूर्ण दिमाखात उभी आहे. आपल्याला इथे शेजारी एक गुहा पाहायला भेटते. त्या गुहेमध्ये आजच्या काळातील बाथटब ते त्या काळात कसं होतं ते आपल्याला उत्कृष्टरित्या इथं पाहायला भेटतं. लेणीचा दुसरा म्हणजेच मुख्य भाग, आणि ह्या मुख्य भागामध्ये आपल्याला सुंदर असं नंदीचं शिल्प आणि समोरच महादेवाची पिंड आपल्याला पाहायला भेटते. येथे असलेले प्रामुख्याने 3 प्रवर्ग हे आपल्याला इथे पाहायला भेटतात. त्याच्यामधील एकामध्ये आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती. दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला एक सुंदर अशी देवीची मूर्ती ही आपल्याला इथे पाहायला भेटते. 3 गाभाऱ्यापैकी मधोमध असलेला गाभारा हा महादेवांचा आहे, जिथे की एक सुंदर पिंड ही आपल्याला पाहायला भेटते. भिंतीवर पुसट अशी दिसणारे देवी देवतांची चित्रे अजूनही आपल्याला कशी असावीत याचं दर्शन थोडं पाहायला इथं भेटतं. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला कोरीव असे खांब आपल्याला इथे पाहायला भेटतात. त्या काळातील ही शिल्प आपल्याला आपलं लक्ष वेधून घेतात. ही काही चित्रे आहेत जिथं पुसट असे दिसत आहेत अजूनही, पण ती त्या काळात कशी असावीत याचं आपण एक काल्पनिक दृश्यही बनवू शकतो. सुंदर असं ठिकाण आहे, आणि ह्या ठिकाणावरती पूर्णपणे हे खडकात खोदल्यामुळे इथे कुठेही तुम्हाला दगडामध्ये जॉईंट हा मिळणार नाही. पूर्णतः खडकामध्ये खोदून ही लेणी तयार केलेली आहे. इथे आपल्याला पायाचे छोटे ठसे असलेले आपल्याला इथे एक शिल्प पाहायला भेटतं. असेच साम्य असलेली अजून एक लेणी आपल्याला अंबाजोगाई येथे पाहायला भेटते. तेथे हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली असेच पण तेथे असलेले थोडंसं साम्य आपल्याला ह्या लेणीमध्ये पाहायला भेटतं.